त्यांना माहीत नव्हतं. मग अशा पद्धतीने मधुर लीला चालू होत्या आणि मध्ये मध्ये मग भगवान पुन्हा पुन्हा रुदन करतच होते आणि स्त्रियांना हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करत होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता या माता स्त्रिया भगवंताने प्रेरित केले तर पुन्हा पुन्हा हरिनाम घेत आहेत. मग त्यांना काही थोडं भगवंताची कृपा पण झाली पाहिजे. आता बालक निमाई काय करायचे बऱ्याच वेळा तर घरामध्ये आहेत, आता चालू लागले होते तर बऱ्याच वेळेला मग रस्त्यावरनं काही मिष्टान विकणारे जे विक्रेते आहेत ते यायचे. मग संदेश आहे म्हणा, काही फळ विक्रेत करणारे आहेत, असे बरेच लोक ये जा करायचे. मग निमाई काय करायचे की आत जेव्हा त्या स्त्रिया कीर्तन करू लागायचे तर प्रसन्न होऊन बाहेर धावत पळत यायचे. कोणी विक्रेता जात आहे तर त्यांना जाऊन काय करायचे ते संदेश किंवा फळ ते मागायचे. त्यांना काही पैसे देऊन त्यांच्याकडे द्यायला नसायचे, बालक आहे त्यांच्याकडे काय असतात, परंतु ते जाऊन त्यांना आपण निरागस भावनेने त्यांना मागायचे. आणि ते विक्रेता पण त्या बालकाची सुंदरता पाहून इतके मोहित व्हायचे, त्यांना प्रेमाने ते संदेश किंवा फळ प्रदान करायचे. आणि निमाईला काय करायचे ते आपल्या हातामध्ये पकडून घेऊन यायचे आत आणि ज्या स्त्रिया कीर्तन करत आहेत त्यांना पारितोषिक म्हणून एक प्रदान करायचे. आणि हे पाहून त्या स्त्रिया फार आनंदित व्हायचे आणि म्हणायचे की पहा हा बालक किती बुद्धिमान आहे की आपल्यासाठी त्यांनी काय केलं बाहेर जाऊन अशा पद्धतीने मिष्टान आणलं. आणि त्या स्त्रिया आनंदित होऊन आणखीन उच्च स्वरामध्ये हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा पद्धतीने काय करायचे पुन्हा हरिनाम कीर्तन करायचे. म्हणजे भगवान तीन प्रकारे त्या स्त्रियांना काय करायचे हरिनाम घेण्यासाठी प्रेरित करायचे. आणि मग एकदा काय झालं की जगन्नाथ मिश्रा कुठे बाहेर जाणार होते तर जगन्नाथ मिश्रा आणि निमाई थोडं चालत आहे तर त्यांना सांगितलं की आज जा आणि माझा एक ग्रंथ आहे तो घेऊन ये. मग निमाई लुटफुट चालत आत निघून गेली आणि जसं ते आत गेले तसं सची माताने जगन्नाथ मिश्रा बाहेर आहेत तर त्यांना नुपुराचा आवाज ऐकू आला. आता बऱ्याच वेळेला निमाईच्या पायांमध्ये नुपूर असायचे त्याचा आवाज यायचा, परंतु त्या दिवशी निमाईच्या पायामध्ये नुपूर नव्हते. मग जगन्नाथ मिश्राने सचीमाता आश्चर्यचकित होता की निमाईच्या पायात तर नुपूर नाही आहेत तर आत निमाई गेल्यानंतर नुपुराचा आवाज कुठून येत आहे, ते आश्चर्यचकित होतात. आणि आत जाऊन पाहतात तर त्यांना त्यांच्या घरामध्ये विशेष काही चरणचिन्ह दिसतात आणि त्या चरणचिन्हावर काय विशेष चरणाचे ठसे दिसतात आणि त्या ठशांवर ध्वज चक्र आणि रथ म्हणा गदा म्हणा हे जे भगवंताच्या चरणावर असणारे जे काही चिन्ह आहेत ते चिन्ह त्या ठशांमध्ये दिसतात. आणि हे पाहून जगन्नाथ मिश्रा फार प्रसन्न होतात, सची माता फार प्रसन्न होतात आणि ते काय विचार करतात त्यांना माहीत नाही की आपला जो बालक आहे तोच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्यांच्याच चरणाचे ठसे उमटलेले आहेत. ते काय विचार करतात त्यांच्या घरामध्ये एक शालिग्राम शिला होती आणि त्यांची ती उपासना करत होते. ते विचार करतात त्या शालिग्राम शिलेचं नाव तो गोपाल शिला, कारण शालिग्राम शिलेचं पण वेगळे नरसिंह शिला वामन शिला असं भगवंताच्या शालिग्राम शिलेचं पण वेगळी नावं असतात त्या आकारानुसार. तर त्यांच्या घरामध्ये जी शिला होती ती गोपाल शिला होती. तर जगन्नाथ मिश्रा म्हणतात की पहा आपण किती भाग्यशाली आहोत की नुपुराचा आवाज येत आहे आणि हे चिन्ह दिसत आहे, याचा अर्थ आपण ज्या शालिग्राम शिलेची उपासना करतो त्या उपासनेने प्रसन्न होऊन शालिग्राम भगवंत आपल्या घरामध्ये काय करतायत वावरत आहे. आणि सची मातेला म्हणतात की ही फार आनंदाची गोष्ट आहे, म्हणून हे सची तुम्ही काय करा आज सायंकाळी भरपूर भोजन वेगळे व्यंजन बनवा आणि आपण काय करू शालिग्राम शिलेला ते भोग अर्पण करू आणि उत्सव साजरा करू असं ते चर्चा करतात. पण त्यांना माहीत नाही की वास्तविक ते शालिग्राम शिला ज्यांचं प्रतीक आहे किंवा ज्यांच्यापासून उत्पन्न झालेले ते मूळ स्वयं भगवंतच त्यांच्या घरामध्ये बालकाच्या रूपात वावरत आहे. अशा पद्धतीने बाललीला करून भगवंत सची माताने जगन्नाथ मिश्राला त्यांच्या घरामध्ये आनंद प्रदान करत होते. मग काही दिवस गेल्यानंतर आणखीन एक विशेष लीला घडली. ती म्हणजे काय की भगवंत आता आणखीन थोडे चालत होते तर आता ते घरामध्येच वावरत नव्हते तर आसपास पण इकडे तिकडे फिरायचे, थोडं जायचे. आणि सची माता मग भगवंताला फार चांगल्या पद्धतीने शृंगार करायचे, चांगले वस्त्र परिधान करायचे, त्यांच्या गळ्यामध्ये
कानामध्ये का त्याच्या शरीरावर वेगळे अलंकार पण सचीमाता घालायची. मग एक दिवस निमाई असंच आपल्या घरापासून काही अंतरावरती फिरत होते, भ्रमण करत होते. तर त्यावेळेला 2 चोरांनी त्यांना पाहिलं आणि त्या चोरांनी पाहिलं की हा छोटासा बालक हा एकटाच भ्रमण करत आहे आणि त्याच्यासोबत त्याची माता पिता पण नाही आहे. आणि पहा किती सुंदर वेश त्यांनी परिधान केलेला आहे आणि त्याच्या शरीरावर किती सुंदर अलंकार आहे. आणि या बालकाला जर आपण इथून हरण केलं तर त्याच्या शरीरावरचे जे अलंकार आपण प्राप्त केले तर आपल्याला किती लाभ होईल. आणि असा विचार करून ते 2 चोर काय करतात, त्या ठिकाणी येतात आणि पुढे येऊन काय करतात, आजूबाजूला कोणीच नाही पाहून ते त्या निमाईंच्या जवळ येतात आणि काय म्हणतात पहा, बाप बाप बली एक चोरे लैलक बोले, येत क्षण कोता शिले आर चोर बोले. ते म्हणू लागले, अरे मुला, अरे सोन्या, असे म्हणत एका चोराने भगवंतांना आपल्या मांडीवर घेतली. तर दुसरा म्हणाला, अरे इतका वेळ तू कुठे होतास. अशा पद्धतीने ती बालकाला म्हणजे निमाईला म्हणू लागली. जसं तर आपल्यानंतर कोणतरी एखादं हरण करणारे काय बिस्किट देतात किंवा काहीतरी देतात, तसे चोर पुढे येऊन, अरे सोन्या, अरे मुला, तू कुठे होतास, चल मी तुला घरामध्ये पोहोचवतो, असं ती म्हणू लागली. पुढे म्हणतात ते 2 चोर म्हणाले, मुला चल आपण घरी जाऊ. भगवंत पण हसून म्हणाले, चला चला आपण पटकन घरी जाऊ. असं भगवंत पण त्यांना म्हणाले त्या चोरांना. आणि त्या चोरांनी काय केलं, संदेश खायला दिला भगवंतांना. मग भगवंताने पण तो घेतला आणि आनंदाने खाऊ लागले. आणि त्या चोरांनी काय केलं, एका चोराने निमाईला आपल्या खांद्यावर बसवलं आणि भगवंत पण आनंदाने बसलेले आणि भगवंत आनंदाने ते संदेश खाऊ लागले. आणि ते चालता चालता ते चोर पुन्हा म्हणत आहे, तो मुलगा रडू का, कोण आहे माहीत नाही, मला कुठे घेऊन चालेल. म्हणून मुलगा रडू लागला तर बाकीच्या लोकांना कळेल की कोणतरी चोरच आहेत आणि त्याचं हरण करत आहेत. म्हणून ते चोर त्याला पुन्हा म्हणजे आनंद देण्यासाठी म्हणताय की तू काही घाबरू नको, आम्ही तुला तुझ्या घरी घेऊन जाऊ आणि हा संदेश का अजून तुला संदेश देऊ, अशा पद्धतीने ती म्हणत आहे. आणि बाकीच्या आसपासच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना काय वाटलं की त्याच्या कुटुंबीयच असतील आणि तो बालक इथे एकटाच फिरत होता, ते कुटुंबीय आल्याने त्या मुलाला घेऊन गेले, असं बाकीचे विचार करतात. आणि चोर आता मग त्या वस्तीच्या पासून दूर निमाईला घेऊन जातात आणि ते चोर आपापसामध्ये विचार करत आहे. काय विचार करत आहे की याला आता दूर घेऊन जाऊ आपल्या जंगलामध्ये जे काही घर आहे तिथं आणि ह्या मुलाच्या शरीरावर असणारे सर्व अलंकार आपण काढून घेऊ. आणि ते विचार करत आहे की हार मी घेणार. एक चोर विचार करतो, दुसरा चोर विचार करतो त्याच्या कानातील असणारे कुंडल मी घेणार. अशा पण ते विचार करत आहे आणि आपल्याला आज किती मोठा लाभ होत आहे असं ते विचार करून आनंदित होत आहे. आणि मग ते चालत चालत चाललेले आहेत आणि इकडं काय होतं, निमाई जगन्नाथ मिश्रांच्या घरामध्ये निमाई कुठेच दिसत नाही, बराच वेळ आला नाही, म्हणून इकडं फार भय निर्माण होते. आणि जगन्नाथ मिश्रा सचीमाता इकडं तिकडं निमाईला शोधत आहेत. आणि एवढंच नाही तर आसपासचे लोक पण शोधू लागले आणि आजूबाजूला जाऊन, हे निमाई तू कुठे आहेस, कुठे आहेस, हे लवकर घरी, तुझे माता पिता किती दुःख करत आहेत असं म्हणून ते हाका मारू लागले. तरी कुठेही त्यांना निमाई भेटले नाहीत. आणि इतकं जगन्नाथ मिश्रांनी सचीमाता दुःखी झाले, आता मुलगा गायब झालेला आहे आणि ते घरामध्ये डोक्याला हात लावूनच बसले. तेवढ्यात काय होतं की हे जे चोर होते ते त्यांच्या घरी चालले होते आणि ते चोरांना वाटले की आता आपलं घर आलेलं आहे, आता निमाईला खाली ठेवून त्या बालकाला खाली ठेवून आपण आता त्याचा अलंकार काढू शकतो, असा विचार करून त्यांनी निमाईला खाली काढलं. आणि जसं त्यांनी निमाईला खाली काढलं तर निमाई काय म्हणतो त्यांना की तुमचं फार धन्यवाद, तुम्ही मला घरी घेऊन आला, असं म्हणून निमाई लगेच पळत जातात आणि कुठे आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. हरी बोल. कारण काय झालं होतं, त्या चोरांना कालच नव्हतं, त्यांना काय वाटलं निमाईला कुठे घेऊन चाललेलं आपण आपल्या घरी घेऊन चाललेलं आहे. परंतु निमाईने त्यांना असं भ्रमित केलं की ते चालत चालत कुठे आले, निमाईच्या घराच्या समोरच आले. आणि भगवंत आत गेले आणि जगन्नाथ मिश्रा दुःखामध्ये एकदम डोक्याला हात लावून बसले होते. लगेच उडी मारून जगन्नाथ मिश्राच्या मांडीवर बसले आणि हे पाहून लगेच सर्वजण अत्यानंदित झाले. आणि त्याला म्हणलं, तू कुठे गेला होसात, आम्ही किती तुझा शोध घेतला, पहा किती सर्वजण दुःखी झालेले आहेत. आणि सर्वजण म्हणू लागले की भगवंताचीच कृपा की आपला निमाई पुन्हा परत आला, अशा पद्धतीने म्हणू लागले. आणि तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की मी पाहिलेलं आहे, 1-2 व्यक्ती आले होते, त्यांनी निमाईला घेऊन आले, आपण काय केलं पाहिजे, त्यांना सन्मानित केलं पाहिजे, फेटा आणा, आपण त्यांना फेटा बांधला पाहिजे, असं काहीतरी म्हणून लागलं. परंतु चोरांनी जेव्हा पाहिलं की आपण चुकून कुठे घेऊन आलेलो आहे
इकडंच घेऊन आलेला आहे. आणि जसं ती लोक सगळी चर्चा करत आहेत तर त्यांनी त्या दंगाचा संधी साधून हाऊस तिथून काय केला, पळ काढला. ते निघून गेले तिथून. आणि दूर गेल्यानंतर ते आपापसामध्ये चर्चा करू लागले की खरोखर आज दुर्गा मातेची कृपा झाली म्हणून आपण काय झालो, बचावलो. अन्यथा आपण पकडले गेलो असतो आणि आपल्याला मारहाण झाली असते असं ते म्हणू लागले. आणि चोर डाकू लुटारू असतात ते कालीमाची उपासना करतात असं म्हणून ते निघून गेले. आणि हे जे इकडे जगन्नाथ मिश्राच्या घरातले जे बाकीचे लोक होते ते बाहेरून त्या दोघांना शोधू लागले. आणि निमाई पंडितांना विचारलं तुला कोणी आणलं इथं, तर ते निमाई पंडित सांगतात की 2 पुरुष होते, त्यांनी मी तिकडं चुकलो होतो तर त्यांनी मला काय केलं, इथं आणून सोडलं, तसं ते म्हणतात. आणि मग अशा पद्धतीने काय केलं की निमाईने त्या चोरांवर पण कृपा केली. कशा पद्धतीने, तर इथं काय लिहिलेलं पहा, परमाते तुई चोर महाभाग्यवान, नारायण 4 कंदे करिला उद्धान. तर म्हणलेला अरे ते दोघेही चोर किती भाग्यवान आहेत पहा की त्यांनी आपल्या खांद्यावर साक्षात भगवान नारायणाला बसवले. म्हणजे जे चोर आहेत दुष्ट उद्देशाने तिथं आले, परंतु चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या निमाईनी त्या बालकृपामध्ये असताना त्यांच्यावर पण कृपा केली. त्यांच्या शरीरावरती आरूढ झाली. म्हणजे किती त्यांचं भाग्य होतं की महाप्रभूंना त्यांना आपल्या शरीरावर खांद्यावर आरूढ करण्याची संधी मिळाली. आणि मग महाप्रभू आचार्य सांगतात किंवा वृंदावनदास ठाकूर सांगतात की अशा पद्धतीने भगवंत अशा अपात्र जीवांच्यावर पण कृपा करत होते. आता ते चोर भक्त झाले नाहीत, पण त्यांना किती भाग्य लाभलं की भगवंतांना आपल्या काय करण्याची संधी मिळाली, खांद्यावर वहन करण्याची संधी मिळाली. मग आचार्य या वेगवेगळ्या लिल्याची तुलना कृष्ण लिलेची करतात. जसं सर्प आले होते शेषनागाच्या रूपात आणि भगवंत त्याच्यावर पोहडले, आणि ती जी लीला आहे त्या लिलेची तुलना आचार्य कृष्ण लिलेमध्ये भगवंतांनी जसं कालिय दमन केलं त्या लिलेशी करतात. मग कृष्ण लिलेमध्ये भगवंतांनी कालिय दमन केलं ती लीला आणि भगवंतांनी सर्पावर पोहडले ही लीला काही वेगळी नाही असं आचार्य सांगतात. तसंच भगवंतांनी कृष्ण लीलेमध्ये कोणती लीला केली होती, तृणावत उद्धाराची लीला केली होती. तृणावत उद्धारामध्ये भगवंतांनी काय केलं होतं, तृणावत एका चक्रीवादाच्या रूपात आला होता भगवंतांना मारण्यासाठी. त्यावेळेला त्यांनी काय केलं, यशोदा माता आत काही कार्य करत होते, भगवंत तेव्हा अजून रांगतच होते. तर भगवंत वरांड्यामध्ये बसले होते, त्यांना ठेवलं होतं यशोदा मातेने. तर तृणावत येतो आणि त्या चक्रीवादाच्या रूपामध्ये भगवंतांना हवेमध्ये घेऊन जातो आणि त्या राक्षसाच्या रूपात तो भगवंत, त्याची काही इच्छा होती भगवंतांना फार उंच घेऊन जायचं आणि तिथून फेकून द्यायचं आणि त्यानंतर कृष्ण काय होते, मृत्यू पावते. तर त्यावेळेला म्हणलेलं आहे की भगवंतांना कृष्णांना काय इच्छा होती की वृंदावन धाम ते रांगून पाहत होते, तर आता त्यांना वरून आकाशातून वृंदावन पाहण्याची इच्छा होती. आणि भगवंतांनी त्या कार्याचा, त्या आनंदाचा अनुभव त्या लीलेमध्ये घेतला. तृणावताच्या खांद्यावर बसून तृणावतने त्यांना पहिला वर नेलं आणि भगवंतांनी वरून वृंदावनाचं दर्शन केलं. आणि शेवटी काय केलं, तृणावताचाच गा भगवंतांनी पकडला आणि तृणावत भगवंतांना वरून टाकू इच्छित होता, परंतु भगवंतांनी त्याचा गा सोडला नाही आणि उलट आपलं वजन वाढवलं. तृणावत वर घेऊन गेलेला आहे भगवंतांना आणि भगवंताचं वजन वाढल्यामुळे तृणावत आता भगवंतांना तेवढं वजन घेऊन हवेमध्ये उडू शकला नाही आणि वेगाने तो आकाशातून खाली उडू लागला. आणि त्या वजनामुळे तो स्वतः एवढ्या वेगाने आला आणि एका पाषाणावर आपटून काय झाला, मृत्यू पावला. ही जी लीला आहे या लीलेमध्ये आणि या चोराच्या खांद्यावर बसून भगवंत नवदीपमध्ये भ्रमण करतात याच्यामध्ये काही अंतर नाही. कारण भगवंतांना वरून एखाद्याच्या खांद्यावर बसून नवदीपमध्ये भ्रमण करायचं होतं आणि भगवंतांनी त्यासाठी या चोरांना माध्यम बनवलं आणि त्या चोरांना पण त्यांची सेवा करण्याची संधी दिली. श्री गौरांग महाप्रभू की. असे गौरांग महाप्रभू काय विशेष कृपाव आहे. पात्र अपात्र न पाहता त्यांनी काय केलं, सर्वांच्यावर विशेष कृपा प्रदान केलेली. अशा पद्धतीने भगवंत वेगवेगळ्या लीला करत होते. आता पुढे आणखीन एक विशेष लीला घडली, ती फार विशेष आणि महत्त्वपूर्ण लीला आहे.
ती लीला म्हणजे काय की भगवंत आता चालत होते, इकडं तिकडं खेळत होते, बागडत होते आणि विश्वरूप होते त्यांचे मोठे बंधू, ते मात्र फार शांत होते आणि अद्वैताचार्यांच्या घरामध्ये जाऊन ते काय करायचे, शास्त्रांचं अध्ययन करायचे, भगवंताच्या कथेचं श्रवण करायचे. मग एक दिवस काय झालं, जगन्नाथ मिश्रांच्या घरी एक ब्राह्मण आले आणि ते ब्राह्मण कोण होते, ते नवदीप मायापूरमधले ब्राह्मण नव्हते. ते कुठले होते कोणालाच माहीत नाही. ते पूर्ण भारतामध्ये वेगळ्या ठिकाणी भ्रमण करत होते, तीर्थक्षेत्रांना भेट देत होते आणि असं भ्रमण करत करत ते आता कुठे आले होते, नवदीप मायापूरमध्ये आले होते. आणि नवदीप मायापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी ऐकलं नवदीप वाशांच्याकडून की नवदीपमध्ये जगन्नाथ मिश्रा नावाचे फार एक उदार भावाचे ब्राह्मण आहेत आणि ते सर्व म्हणजे साधू संतांची फार प्रेमाने सेवा करतात. तर हे ऐकल्यामुळे ते ब्राह्मण कोणाच्या घरी येतात, जगन्नाथ मिश्रांच्या घरी येतात. मग जगन्नाथ मिश्रा जेव्हा पाहतात की हा एक ब्राह्मण आपल्या घरी आलेला आहे, तर ते फार प्रसन्न होतात आणि त्यांचं फार आनंदाने स्वागत करतात आणि त्यांना आपल्या घरामध्ये एक दिवस वास करण्याची विनंती करतात. मग ब्राह्मण म्हणतो, ठीक आहे, मी तुमच्या घरामध्ये आजच्या दिवशी राहतो. आता ते राहतात. तर मग जगन्नाथ मिश्रा त्यांना काय म्हणतात की आम्ही काय करू, तुम्हाला भोजन अर्पण करू, तर ते तुम्ही सेवा स्वीकारावी. तर तो ब्राह्मण काय म्हणतो की मी वास सुरू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करतो, तर त्यामुळे मी काही जादा अन्न ग्रहण करत नाही. मी फळे किंवा कंदमुळे ग्रहण करून माझं उपजीविका चालवतो आणि केव्हा केव्हा मी माझ्यासाठी अन्न बनवून म्हणजे नेहमी नाही, केव्हा केव्हा तर मी अन्न बनवून भगवंतांना अर्पण करून ग्रहण करतो, नेहमी अन्न ग्रहण करत नाही. मग त्यावेळेला जगन्नाथ मिश्रा म्हणतात की कृपा करून तुम्ही काय करा, आमची सेवा स्वीकार करा आणि आमच्या घरामध्ये तुम्ही फक्त फळे ग्रहण करणं योग्य नाही, तर आम्ही काय करतो, तुम्हाला सर्व काही साहित्य प्रदान करतो. तुम्ही काय करा, स्वतः भोजन बनवा आणि भगवंतांना अर्पण करून आमच्या घरामध्ये अन्न प्रसाद ग्रहण करा. आता जगन्नाथ मिश्रांची विनंती ऐकून ते ब्राह्मण तयार होतात. ते काय म्हणतात, तुम्ही मला साहित्य द्या, मी स्वतः भोजन बनवेन आणि भगवंतांना अर्पण करून ग्रहण करेन. पण तो ब्राह्मण काय होता, त्याचा नियम होता, तो कोणी दुसऱ्यांनी बनवलेलं ग्रहण करत नव्हता. कधी तर ते बनवायचे तर स्वतःच बनवायचे आणि भगवंतांना अर्पण करून ग्रहण करायचे. आणि कोणत्या भगवंतांना अर्पण करायचे, त्यांच्याकडे स्वतःचा एक गोपालजीचा विग्रह होता आणि ते विग्रह काय करायचे, स्वतःच्या गळ्यामध्येच एका कपड्यामध्ये बांधून ते लटकून काय करायचे, भ्रमण करायचे. आणि जेव्हा केव्हा काय भोग लावायचा आहे, तर त्याच गोपाल विग्रहांना ते भोग लावून प्रसाद म्हणून ग्रहण करायचे. मग आता त्या ब्राह्मणाने ठीक आहे म्हटल्यानंतर सची माता जगन्नाथ मिश्रा फार प्रसन्न होतात आणि ते काय करतात, जे काही लागणारं साहित्य आहे त्यांना प्रदान करतात आणि त्यांचं जे किचन होतं ते साफ करून सर्व काही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्यांना तयारी करून देतात. हा ब्राह्मण काय करतो, मग स्वतः आपल्या हाताने वेगवेगळी व्यंजनं बनवतो भगवंतांना अर्पण करण्यासाठी. आणि जसं व्यंजनं पूर्ण झाल्यानंतर मग त्या व्यंजनाचं एक प्लेट बनवून एका चांगल्या पद्धतीने भोग प्लेट ते तयार करतात आणि आपले जे गोपाल विग्रह आहेत त्या गोपाल विग्रहांना समोर ठेवून त्या गोपाल विग्रहांच्या समोर ते भोग प्लेट ठेवतात आणि हातामध्ये घंटी घेऊन डोळे झाकून ते काय करू लागतात, भगवंतांना भोग अर्पण करण्याचा मंत्र म्हणू लागतात. आणि जसं ते मंत्र म्हणत आहेत तसं काय होतं की निमाई जे इकडे तिकडे खेळत होते, निमाई करतात काय करतात, तिथे येतात आणि ते डोळे झाकून भोग लागवत आहेत. तर ते डोळे झाकलेल्या स्थितीमध्ये असतानाच निमाई त्या ठिकाणी येऊन त्या भोग प्लेटमधला जे पदार्थ आहेत ते हाताने घेऊन खाऊ लागतात. आणि भोग मंत्र म्हणून झाल्यानंतर जसं ते ब्राह्मण डोळे उघडून पाहतात तर काय छोटासा बालक काय करत आहे, ते भोग प्लेटमधलं अन्न ग्रहण करत आहे आणि हे पाहून ते लगेच हाय हाय म्हणून जोरात ओरडू लागतात की पहा या बालकाने काय केला, भोग उष्टा केला. कारण भगवंताने जे काही नैवेद्य लावला जातो तो उष्टा पदार्थ असला नको पाहिजे. तो पूर्णतः आपण म्हणजे फार प्रेमाने बनवून काही ग्रहण करण्याचा विचार पण न करता बनवलेला असला पाहिजे, मग भगवंत प्रेमाने स्वीकार करतात. आणि इथं तर काय, हा बालक स्वतः येऊन खात आहे आणि त्यांना माहीत नाही की तो बालक कोण आहे. ते काय विचार करतात की या जगन्नाथ मिश्राचा बालक सामान्य बालक आहे आणि बालकाने ग्रहण करतात ते उत्सव झालं, जोरात हाय हाय म्हणून ओरडू लागतात. जसं त्यांचा आवाज ऐकतात तर जगन्नाथ मिश्रा सची माता धावत पळत आत येतात आणि पाहतात तर काय, निमाई काय करत आहे, तिथलं ते उचलून खात आहे. मग हे पाहून जगन्नाथ मिश्रा इतके क्रोधित होतात कारण त्या बालकाने काय केलं, म्हणजे त्यांच्या निमाईने हा भोग दूषित केला, म्हणजे एक प्रकारे उष्टा केला.
आणि जगन्नाथ मिश्रा तिथली जवळची काठी घेऊन निमाईच्या मागेच लागतात मारण्यासाठी. तर हे पाहून तो ब्राह्मण आहे तो जगन्नाथ मिश्रा थांबवतात की हे मिश्रा थांबा थांबा म्हणतात, तुम्ही असं करणं योग्य नाही आहे. तो तर एक बालक आहे, त्याला काय माहीत आहे तो जे काही करते ते योग्य आहे का नाही. आणि त्यामुळे तुम्ही त्याला दंडित करणं योग्य नाही आहे, त्याला सोडून द्या. आणि मला वाटतं की आज माझ्या भाग्यामध्ये अन्नप्रसाद नाही आहे आणि तुम्ही काही दुःख मानू नका, तुमच्या घरामध्ये जे काही फळ आहेत ते मला आणून द्या, मी तेच ग्रहण करेन आणि विश्रांती घेईन. पण तो जगन्नाथ मिश्रांना फार वाईट वाटतं, कारण ते सेवाभावी होती. एक साधू संत आपल्या घरामध्ये आलेले आहेत, त्यांची योग्य सेवा झाली पाहिजे असा त्यांचा भाव होता. तर ते त्याला विनंती करतात की ब्राह्मण विप्रवर्य, मी तुम्हाला विनंती करतो की आमची विनंती म्हणून तुम्ही काय करा, पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सर्व साहित्य देतो, तुम्ही पुन्हा एकदा भोजन बनवा, पदार्थ बनवा आणि अर्पण करून ग्रहण करा आमच्या आनंदासाठी. तुम्ही जर भोजन ग्रहण नाही केला तर आम्हाला फार दुःख वाटेल. आणि ते त्या ब्राह्मणाचे चरणच पकडतात जगन्नाथ मिश्रा. आता ते ब्राह्मणाला फार म्हणजे थोडं लज्जास्पद वाटतं की हे एवढे विनंती करताय. तर ते म्हणतात ठीक आहे की मी पुन्हा भोजन बनवेन. मग जगन्नाथ मिश्रा पुन्हा प्रसन्न होतात. सचीमतीला सांगून पुन्हा ते किचन साफ केलं जातं. ते जे भोग गुस्सा झाले तो बाजूला केला जातो आणि त्यांना दुसरे पदार्थ आणून दिले जातात, म्हणजे साहित्य आणून दिले जातात. मग तो जो काही ब्राह्मण आहे तो पुन्हा भोजन बनवू लागतो. आणि इकडे निमाई पुढे दुसऱ्या घरामध्ये पोहून गेला होता, कारण जगन्नाथ मिश्रा मागं लागल्यामुळे. तर दुसऱ्या घरामध्ये आता तो स्त्रियांच्या सोबत होता. तर आता मग जगन्नाथ मिश्रा काय म्हणतात इतर स्त्रियांना सची मातेंना की आता तो दुसऱ्या घरात गेलेला आहे तर तिथंच त्याला पकडून ठेवा, त्याला अजिबात सोडू नका, कारण तो इतका खोडकर आहे, कधी काय करेल काय सांगता येत नाही. पण सची माता पण जातात, इतर स्त्रिया पण आहेत. मग ते निमाईला पकडून ठेवलेले आहेत किंवा आपल्यासोबत ठेवलेले आहेत. मग काही स्त्रिया निमाईला विचारतात, अरे निमाई तू तिथं जाऊन त्या ब्राह्मणाचा भोग का खाल्लास, ते खाणं योग्य नाही आहे. तर निमाई काय म्हणतात, मी काय करू, त्यांनीच मला बोलवलं होतं म्हणून मी जाऊन खाल्लं. आता ते काय असत्य बोलत होते का. आणि भोग लावताना जे मंत्र बोलत होते ते त्या मंत्राच्याद्वारे भगवंताला आवाहन केलं जातं भोग ग्रहण करण्यासाठी. मग निमाई जे आहे ते सत्यच बोलत होते. ते म्हणतात मी काय करू, त्यांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो. तर त्या स्त्रियांना कळत नाही की निमाई असं का म्हणत आहे. त्यांना वाटतं लहान बालक आहे असंच काय ते बोलत आहे. आणि असं बोलून ते त्याच्या म्हणण्यावर त्याला लक्ष देत नाहीत. आणि मग निमाई हसत आहे, खेळत आहे आणि हा कीर्तन पण करत आहे. मग सर्वांच्या सोबत तो खेळत आहे. मग जगन्नाथ मिश्रा पण ते पाहून त्यांना वाटतं की ठीक आहे आता निमाई खेळत आहे, आता काही ज्याला म्हणजे धोका नाही आहे असं त्यांना वाटतं. आणि इकडं तो ब्राह्मण आहे पुन्हा सर्व व्यंजन बनवतो आणि सर्व व्यंजन बनवलं तर पुन्हा त्या भोग प्लेटमध्ये भरतो आणि पुन्हा गोपालजींच्या विग्रहासमोर ठेवून हातामध्ये घंटी घेऊन पुन्हा तो काय करू लागतो, मंत्र म्हणू लागतो. आणि निमाई आता जे जगन्नाथ मिश्रांना माहिती आहे की निमाई तिथं आहे, आता काही ज्याला धोका नाही, भगवंत आहे. भगवंत भल्या भल्याला मोहित करतात. इकडं तर हे सर्व त्यांचे प्रिय भक्त आहेत. मग काय होतं की आता सर्व स्त्रिया बसलेल्या आहेत. एकदा ह्या स्त्रियाकडे निमाई आहे आणि हसत खेळत खेळत तो निमाई पुढे दुसऱ्या स्त्रीकडे जात आहे, दुसऱ्या स्त्रीच्या मांडीवर जात आहे, तिसऱ्या स्त्रीच्या मांडीवर जात आहे. असं निमाई खेळत आहे आणि सर्व स्त्रिया निमाई आपल्यासोबत आहे असं त्यांना वाटत आहे. आणि खेळता खेळता एकमेकांच्या मांडीवरनं कधी निमाई निघून गेले त्यांना कळालं नाही. आणि एका प्रत्येक स्त्रीला काय वाटत आहे आत्ता निमाई माझ्याकडे होता, आता निमाई दुसऱ्या स्त्रीकडे असेल असं विचार करून त्या स्त्रियाने निमाईकडे लक्ष दिलं नाही. आणि जसं हा ब्राह्मण मंत्र म्हणत आहे, डोळे झाकून मंत्र म्हणत आहे, तसं त्याच वेळेला पुन्हा निमाई तिथं येतात आणि पुन्हा त्या भोगा प्लेटवरला प्रसाद उचलून काय करतात पुन्हा खाऊ लागतात. आणि पुन्हा जेव्हा मंत्र पूर्ण होतो तो ब्राह्मण डोळे उघडतात तर पाहतात तर पुन्हा तोच बालक पुढे काय करताय त्या भोग प्लेटला प्रसाद ग्रहण करताय. आणि हे पाहून पुन्हा तो ब्राह्मण जोरात हाय हाय असं म्हणू लागतो. सर्वांनी आपण पण म्हणू शकता हाय 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 हाय. आता महाराज असं म्हणून घेतात भक्तांकडून का, कारण आपण पण त्या ब्राह्मणाच्या भावामध्ये या. आपण म्हणून की हाय म्हणतो दुःख व्यक्त करावं, त्याच्यामध्ये काही विशेष आहे तर आपल्याला पुढे कळेल की त्या ब्राह्मणावर भगवान कशी विशेष कृपा करत आहे.
मग जसं तो हाय हाय म्हणतो तसं जगन्नाथ मिश्रा दुसऱ्या कक्षामध्ये होते. त्यांना आवाज गेल्याकडे ते धावत परत पुन्हा येतात आणि पाहतात तर काय, तर तो निमाय पुन्हा काय करताय, ते अन्न पाषाण करताय. हे पाहून जगन्नाथ मिश्रांना इतका पुन्हा राग येतो, पुन्हा ती छडी उचलतात आणि निमायच्या मागे लागतात मारण्यासाठी. का हा मुलगा इतका दुष्ट झालेला आहे, खोडकर झालेला आहे, आजच मला याला दंडित करून याला चांगलाच धडा शिकवेल असं म्हणत त्याला पकडण्यासाठी मागं लागतात. तेवढ्यात निमाय काय करतो, एका दुसऱ्या कक्षामध्ये प्रवेश करतो आणि आतून दरवाजा बंद करून कडी लावून घेतो. आणि मग पुन्हा ते ब्राह्मण त्या जगन्नाथ मिश्राला जातात आणि थांबवतात की हे मिश्रा, तुम्ही असं त्या मुलाला वृत्ती होणं योग्य नाही आहे. पहा, समजून घ्या, भगवंताची काही इच्छा आहे. मी 2दा भोग बनवला आणि त्या मुलाने ते ग्रहण केला, त्याला काय कळतं काय योग्य आहे आणि काय नाही. याचा अर्थ भगवंत आज मी अन्नप्रसाद घ्यावा अशी भगवंताची इच्छा नाही आहे. आणि तुम्ही काही वाईट वाटू नका, तुम्ही जे काही फळ आहे ते आणून आम्ही ते ग्रहण करतो आणि विश्रांती घेतो आणि बराच वेळ झाला आता तुम्ही पण विश्रांती घ्या, दुःख मानू नका. तर त्यावेळेला जगन्नाथ मिश्रांना इतकं वाईट वाटतं. आता एकदा विनंती करून त्या ब्राह्मणाला पुन्हा तयार केलं होतं, तर पुन्हा काय विनंती करणार. आणि जगन्नाथ मिश्रा एकदम दुःखी होऊन खाली डोक्याला हात लावून बसतात. पहा जगन्नाथ मिश्रांचा काय भाव आहे. आपण ह्या लीला पुन्हा पुन्हा काय ऐकल्या पाहिजे मी सांगतो, कारण बऱ्याच वेळा लीला आपण ऐकल्या असतील, ह्या आपण म्हणजे भक्तांनी जुन्या भक्तांनी ऐकलेल्या आहेत. परंतु एक एक प्रसंग आपण म्हणजे चिंतन करायचं आहे की जगन्नाथ मिश्र त्यावेळेला डोक्याला हात लावून बसलेले आहेत, तर त्यावेळेला जगन्नाथ मिश्रांच्या मनामध्ये किती दुःख होत असेल ते पण अनुभवायचं आहे आपण. की म्हणजे भक्तांचा भाव काय असतो, की साधू संतांची सेवा करणं किती महत्त्वपूर्ण मानतात भक्त. आजकाल साधू संत येती घरात, दारे खिडक्या बंद करा असं म्हणलं जातं ना. की पूर्वी काय होतं, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा असं होतं. पण तो एक भक्त म्हणतात आजकाल कलियुगामध्ये काय शिकते, साधू संत येती घरात, दाडे खिडक्या बंद करा. त्यांना घरी कशाला येऊन द्यायचं है ना. ते येतील आणि काय आपल्याकडून मागतील आणि काय आपल्याकडून मागणी करतील माहीत नाही. आणि ते साधू संत काय असतात, वैरागी बनून काही कामधंदा करत नाहीत आणि भिक्षा मागून काय करतात, आपलं जीवनार्थ चालवतात. त्यांना काय म्हणजे आपण देण्याची आवश्यकता असं लोक विचार करतात. परंतु वैदिक संस्कृतीमध्ये पहा, साधू संतांची सेवा करणं हे किती महत्त्वपूर्ण मानलं जातं. आणि आपण कल्पना करू शकतो त्यावेळेला जगन्नाथ मिश्रांच्या हृदयामध्ये किती दुःख होत आहे. ते डोक्याला हात घेऊन बसलेले आहेत, त्यांना काही बोलणंच सुचत नाही आहे की आता काय बोलावं या ब्राह्मणांना. की त्यांची सेवा करण्याची जी इच्छा आहे तर ते काही बोलू शकत नाही. आणि सर्व स्त्रिया आहेत किंवा सचीमाता पण आता दुःखी होतात. आणि तेवढ्यात काय होतं, विश्वरूप तिथे येतात. विश्वरूप कोण आहे, निमाईचे मोठे भाऊ आहे. आणि ते जेवढे खोडकर निमाई होते तेवढे शांत स्वभावाचे कोण होते, विश्वरूप होते. आणि ते एकदम सौम्यपणे एकदम फार सात्विक पद्धतीने चालत त्या ठिकाणी प्रवेश करतात. आणि जसं त्या ब्राह्मणाची दृष्टी त्या विश्वरूपांच्यावर पडते ते आश्चर्यचकित होतात. ते एकदम थक्कपणे एकदम स्तब्ध होऊन त्या रूपाकडे पाहू लागतात, कारण ते कोण आहेत, स्वयं बलरामजी आहेत. आणि काही काही आचार्य असं म्हणतात की वास्तविक कृष्णांपेक्षा सुंदर कोण आहे, बलरामजी आहेत असं म्हणतात. याचा अर्थ तसं नाही, दोघं पण समान सुंदर आहेत, पण तो वेगवेगळ्या आचार्यांचा वेगवेगळा भाव आहे. काही जणांना कृष्ण फार सुंदर वाटतात आणि काही जणांना बलरामजी फार सुंदर वाटतात. का वाटतात, कारण दोघांचा कलर वेगवेगळा आहे ना. मग काही जणांना ब्लॅक कलर आवडतो आणि काही जणांना गोरा कलर आवडतो. त्यामुळे काही भक्तांना कृष्ण फार सुंदर वाटतात आणि काही भक्तांना बलराम फार सुंदर वाटतात कृष्णांपेक्षा. वास्तविक दोघे समान सुंदर आहेत, परंतु वेगवेगळ्या भावनेनुसार भक्त आपला वेगवेगळे आकर्षण किंवा वेगवेगळे आपलं मत प्रदर्शित करतात. मग विश्वरूप पण फार सुंदर होते. त्यांच्या चेहऱ्याला पाहूनच तो ब्राह्मण एकदम थक्क होतो आणि तो विचारतो त्या स्त्रियांना की हा कोण आहे बालक. तरुण थोडे मोठे होते, हा कोणाचा पुत्र आहे. हा ज्यांचाही पुत्र असेल तो ते माता पिता साधारण नसणार आहेत असं तो ब्राह्मण म्हणू लागतो. तर मग त्यावेळेला त्या इतर स्त्रिया काय म्हणतात, हा कोण आहे, जगन्नाथ मिश्रांचाच मोठा पुत्र आहे. मग त्यावेळेला ते ब्राह्मण म्हणतात, हे जगन्नाथ मिश्रा तुम्ही एवढं दुःख का व्यक्त करता, की पहा किती सुंदर तुम्हाला बालक आहेत झालेले आहेत, तुम्ही तर फार भाग्यशाली समजलं पाहिजे स्वतःला. असं ते ब्राह्मण त्या जगन्नाथ मिश्रांना सांत्वना देऊ लागतात. पण जगन्नाथ मिश्रा काही बोलत नव्हते.
कुणाकडे पाहत होते, खाली मान मारून आपल्या डोक्याला आणून फक्त रुदन करत होते की आपण सेवा करू शकतो नाही. तर त्यावेळेला ते विश्वरूप हात जोडून त्या ब्राह्मणाला प्रार्थना करतात की हे ब्राह्मण देवता, कृपया मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुन्हा एकदा काय करा, व्यंजन बनवा, आमची विनंती म्हणून. तर त्यावेळेला आता जवळजवळ मध्यरात्र झाली होती. ते ब्राह्मण म्हणतात विश्वरूपांना की तुमची विनंती मला चांगली, म्हणजे तुम्हाला पाहून मला तुमची विनंती नाकारण्याची इच्छा होत नाही, पण तुम्हीच सांगा, आता मध्यरात्री झालेली, आता ते भोजन बनवून काय बनवण्याची आवश्यकता नाही. तर कृपया तुम्ही काय करा, दुःख मानू नका, तुम्ही विश्रांती घ्या, मी पण विश्रांती घेतो आणि मी प्रसन्न आहे तुमच्या सेवेने, असं तो ब्राह्मण म्हणू लागता. पण तो विश्वरूप पुन्हा विनंती करता की माझे पिता पहा किती दुःखी आहेत, तर तुम्ही पुन्हा भोजन बनवला आणि भगवंतांना अर्पण करून ग्रहण केला तरच माझे पिता आनंदित होतील, तर कृपया तुम्ही माझ्या पितांसाठी काय करा, पुन्हा एकदा भोजन करा. तर मग त्या विश्वरूपांच्या सौंदर्याने ते ब्राह्मण इतके भारावून गेले होते, मोहित झाले होते की त्या विश्वरूपांची ती नम्र विनंती ते नाकारू शकले नाही. आणि पुन्हा ते म्हणतात ठीक आहे, मी भोजन बनवतो. मग जगन्नाथ मिश्रा मग शांत होतात. आता मग ते सचीमातेला सांगतात, पुन्हा वेगवेगळे साहित्य आणले जातात, ते किचन साफ केलं जातं. आणि मग जगन्नाथ मिश्रा काय करतात, आता ज्यादा रिस्क घेत नाहीत, ते निमाईनं आतून कडी लावलेली आहे, जगन्नाथ मिश्रा तिथं जातात बाहेरून कडी लावतात ना. आणि एवढंच नाही तर ती काठी घेऊन तिथं पहारा देत तिथंच बसतात की निमाई काय करेल काय सांगता येत नाही, आणि पहारा देत बसतात. आणि इकडे ते जे काही कोण ब्राह्मण आहेत ते काय करू लागतात, पुन्हा व्यंजन बनवत आहेत. आणि सचीमाता त्यांनी आता आतल्या कक्षामध्ये आहेत, स्त्रिया पण तिथं आहेत सर्व आहेत. आणि थोड्या वेळानंतर सर्व व्यंजन बनवले जातात. पुन्हा ते ब्राह्मण एका पात्रामध्ये सर्व व्यंजन भोगाला लावण्यासाठी सर्व मांडतात आणि बालगोपालांच्या समोर, विग्रहांच्या समोर ते पात्र ठेवतात. आणि पात्र ठेवून काय होतं की ते घंटी हातात घेऊन मंत्र उच्चारण करू लागतात. आणि इकडं निमाय काही काय झोपलेले आहेत. आणि सर्व बाकीचे पण सांगतात जगन्नाथ मिश्रांना की तुम्ही आता काही चिंता करू नका. आता निमाय लहान बालक आहेत, लहान बालक काय झोपल्यात ते उठतात, काय भरपूर गाढ झोपून जातात. तर ते काय म्हणतात जगन्नाथ मिश्रांना, तुम्ही काही चिंता करू नका, निमाय आता फार गाढ झोपून गेलेला आहे, आता तुमची इच्छा पूर्ण होईल. तो ब्राह्मण काय करतील, भोजन करतील. तरी पण जगन्नाथ मिश्रांना विश्वास नव्हता, ते बाहेर काठी घेऊन पहारा देत बसलेच होते. परंतु भगवंतांना एखादं कार्य करायचं असेल तर भगवंतांना काही अशक्य नाही. जसं ते ब्राह्मण मंत्र म्हणत डोळे झाकून ते भोग अर्पण करू लागतात, तसंच भगवंताच्या इच्छेने मध्यरात्र होतीच काय होतं, योग मायेचा प्रभाव होतो. आणि सर्वजण काय होतात, निद्रिष्ट होतात. मग सची माता ज्या स्त्रिया होत्या त्या घराच्या आसपास सर्वजण, एवढंच नाही तर जगन्नाथ मिश्रा पण झोपी जातात. आणि योगमायेच्या प्रभावाने सर्व गाढ निद्रिष्ट झालेले, कोणालाच काही माहीत नाही. आणि जसं तो ब्राह्मण भोग लावत आहे आणि भोग लावून डोळे उघडून पाहतो तर त्या भोग प्लेटच्या बाजूला कोण आहेत, निमाई आहे. आणि पुन्हा त्यांनी हातात ते पदार्थ घेतलेला आहे आणि ते आनंदाने खात आहेत. आणि खात त्या ब्राह्मणाकडे स्मित हास्य करत पाहत आहे. आणि जसं तो ब्राह्मण तिसऱ्या वेळेला पाहतो, पुन्हा ते काय म्हणतात, हाय 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 असं म्हणून ते जोरात उच्चारण करू लागतात की पहा या बालकाने पुन्हा काय केलं, हा भोग काय केला, उष्टा केला. पण तो आत्ता ऐकणारे कोणी नव्हते, सर्वजण काय होते, निर्दिष्ट झाले होते. आणि आता कोणी आलं नाही, त्यामुळे निमाई पण तिथून त्यावेळेला पोहून गेले नाही, तिथंच थांबले. आणि जोरात हाय हाय करत आहेत, ते कोणीच आलं नाही आता. आणि त्यावेळेला ते बऱ्याच वेळा हाय म्हणून झाल्यानंतर ते ब्राह्मणता शांत होतात ना. आणि मग निमाई पंडित त्याला म्हणतात की हे ब्राह्मण देवता, तुम्ही पुन्हा पुन्हा एवढं दुःख करत आहात, तुम्हीच मला आव्हान करता, मला बोलवता तुम्ही बनवलेले व्यंजन ग्रहण करण्यासाठी, आणि मी तुमच्या सेवेने प्रसन्न होऊन इथे येऊन तुम्ही जे काही बनवलं ते ग्रहण करतो, तर हे पाहून तुम्ही दुःख का करत आहात, तुम्हाला आनंद झाला पाहिजे असं ते म्हणतात. आणि पहा असं म्हणत निमाई काय करतात, त्या ब्राह्मणाला काय करतात, भगवंत कृष्णाच्या रूपात दर्शन देतात. हरी बोल. आता पहा सर्वजण झोपी गेलेले आहेत. भगवंतांचं ते घराचं एक कक्ष आहे,
परंतु त्या वेळेला भगवंताच्या योगमायेच्या द्वारे ती कक्ष आता एक रूमसारखं राहत नाही, पूर्णतः ते कक्ष वृंदावन धामामध्ये परिवर्तित होतं. वृंदावन जे वन आहे ते वन तिथं प्रकट होतं आणि त्या वनामध्ये कृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी आहेत. कृष्ण बासुरी वाजवत आहेत आणि बलराम त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. असं दर्शन भगवंत त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी देतात. आणि हे दर्शन कुठं आहे? वृंदावनाचे मूळ मंदिर आहे आपलं कृष्ण बलराम, त्या ठिकाणी तसंच दर्शन आहे. कृष्ण बासुरी घेऊन हातात उभे आहेत आणि त्यांच्या शारीरिक हावभावानं वाटतं की हा मुलगा फार खोडकर आहे ना. आणि बलरामजी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत आणि बलरामजीच्या शारीरिक भावानं वाचतं की हा मुलगा फार समजदार आहे, समजूतदार आहे. कारण बलरामजी फार मोठे भाऊ होते ना. वृंदावनच्या लीलेमध्ये बलरामजी फार समजूतदारप्रमाणे आचरण करायचे आणि कृष्ण फार खोडकर होते. म्हणून यशोदा माता नेहमी बलरामजींना सांगायची गोचारण करायला जात असताना, कृष्ण फार खोडकर आहे तर तू काय कर, त्याच्यावर नेहमी लक्ष ठेव, है ना. असं चालायचं. मग तसंच दर्शन त्या ब्राह्मणाला भगवंत तिथं देत आहात. आणि तो ब्राह्मण एकदम आश्चर्यचकित होतो की ज्या गोपालजींची मी एवढ्या वर्षापासून उपासना करत आहे ते गोपालजी माझ्या आता समोर उभे आहे. आणि तो एकदम त्याच्या शरीरामध्ये आस्त सात्विक भाव प्रकट होतात, त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहतात, शरीर थरथर कापू लागतं, त्याच्या डोळ्यातून अश्रू लागतात. आणि त्यावेळेला भगवंत म्हणतात की हे ब्राह्मण देवता, तुम्ही आत्ताच माझ्या सेवक म्हणून भक्त म्हणून इथं आलेला आहात असं नाही, तर मी कृष्ण रूपात जेव्हा वृंदावनामध्ये लीला केल्या तेव्हा पण तुम्ही नंद गावामध्ये आला होता आणि त्यावेळेला पण मी तुम्हाला माझ्या भगवत्तेचं दर्शन घडवलं होतं, तुमची सेवा मी स्वीकारली होती. आणि तेच ब्राह्मण तुम्ही आता ह्या ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झालेला आहात आणि तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कृपा देण्यासाठीच मी ही सर्व लीला केलेली असं भगवंत त्यांना सांगतात. आणि हे पाहून त्यावेळेला भगवंत त्यांना अष्टभूत रूपामध्ये पण दर्शन देतात. अष्टभूत रूप म्हणजे कोणतं? चतुर्भुज रूप म्हणजे 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म असं धारण केलेलं 4 हात आहेत आणि बाकी 4 हातामध्ये काय? एका हातामध्ये लोणी आहे, एका हातामध्ये लकोटी आहे आणि दुसऱ्या 2 हाताने भगवंत बासुरी वाजवत आहे. असं अष्टभुज रूपामध्ये भगवंत त्या ब्राह्मणाला दर्शन देतात. आणि ते दर्शन प्राप्त झाल्याने तो त्या दिव्य भावामध्ये एकदम दिव्य भाव टोकाला जातो आणि तो मूर्छितून खाली पडतो. भगवंतच त्याला पुन्हा जागृत करतात आणि मग त्याला कळतं की हा जो बालक पुन्हा पुन्हा इथे येऊन माझा भोग ग्रहण करत होता ते कोण आहे? साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. मी किती भाग्यशाली आहे की मी 3दा भोग बनवला आणि 3दा येऊन भगवंताने स्वतःच्या हाताने ग्रहण केला. आणि ते विचार करतात की एवढंच नाही तर सची माता जगन्नाथ मिश्रा किती भाग्यशाली आहे की त्यांना माहीतच नाही की त्यांच्या घरामध्ये बालक रूपामध्ये स्वयं भगवंत वास करतात. असं ते विचार करू लागतात आणि भगवंताची प्रार्थना पण करतात. आणि भगवंत शेवटी मग त्यांना काय म्हणतात की तुझ्या सेवेने आणि प्रार्थनेने मी प्रसन्न झालेला आहे, तर आता तू काय कर, ह्या ठिकाणीच वास कर नवदीप धामामध्ये आणि मी पुढे ज्या ज्या लीला करत आहे त्या लीलाचं तू दर्शन कर. आणि मग म्हणलेलं आहे ह्या लीलेमध्ये पुढं तो जो ब्राह्मण आहे पुढचं जोपर्यंत भगवंत संन्यास दीक्षा घेत नाही तोपर्यंत त्या नवदीपमध्ये वास करतात आणि नवदीपमध्येच भगवंताच्या लीलेचं दर्शन करतात. परंतु त्या प्रसंगामध्ये भगवंत त्यांना काय सांगतात की तू या नवदीपमध्ये वास कर, माझे लीलेचं दर्शन कर, तुला मी ती कृपा प्रदान करत आहे. परंतु मी एक तुला सांगतो की आज त्या रूपास मी दर्शन तुला कळवलेलं आहे की अशाबद्दल तू कोणालाही सांगायचं नाही. आणि जर तू कोणाला सांगितलास तर मी काय करेन, तुझा वध करेन असं भगवंत म्हणतात त्यांना. ते म्हणतात म्हणजे वध करेन म्हणजे या लीलेतून तुला काय करेन म्हणजे बाहेर करेन, म्हणजे माझ्या धामामध्ये घेऊन जाईन जर तू सांगितलास. कारण हे माझी इच्छा असल्याशिवाय माझी भगवत्तेचं ज्ञान कोणालाही काय नको पाहिजे. तुझ्यावर कृपा करण्यासाठी मी दर्शन केलेलं आहे असं भगवंत म्हणतात. आता असं म्हणून भगवंत अंतर्धान होतात. आता पहा त्या ब्राह्मणाची काय स्थिती झाली असेल. ज्या व्यंजनाला 2 वेळा उष्ट उठवून त्याने बाजूला ठेवलं होतं म्हणजे दूषित झालं म्हणून, तर आता त्या सर्व म्हणजे उष्ट झालेल्या व्यंजनाला पाहून आणि तिसरं पण व्यंजन होतं त्याला पाहून आता ते भगवंताने स्वतः ग्रहण केलेलं पाहून तो आनंदाने काय करू लागतो,
भगवान श्रीकृष्णाचं नाव घेऊ लागतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि एवढंच नाही तर त्या सर्व भोजनाला एकत्र करून तो दोन्ही हाताने आपल्या मुखामध्ये घालू लागतो, खाऊ लागतो. तर एवढं भोजन आहे, किती खाणार? आणि ते भगवंताने स्वयं ग्रहण केलेलं भोजन आहे, किती दिव्य प्रसाद आहे तो. आणि त्याला एवढं म्हणजे भाव पकडतो तर तो खातच नाही, तर ते भोजन घेऊन दोन्ही हाताने आपल्या शरीराला माकू लागतो, चारही बाजू. का? कारण ते भगवंताने ग्रहण केलेलं आहे. आणि शरीराला पूर्ण माकून खाली गडाबडा लोळू लागतो. आणि त्या लोहायच्या स्थितीमध्ये पण जोरात पुन्हा भगवंताचं नाव घेतच जातो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुन्हा नाव घेत आहे आणि पुन्हा उच्च स्वराने भगवंताच्या नावाचं उच्चारण करत आणखीन गर्जना करू लागतो. आणि मग आता भगवंतानं जी लीला प्रदर्शित करायची ती लीला झालेली आहे. भगवंत आपला योगमायेचा प्रभाव दूर करतात आणि जे जगन्नाथ मिश्रा, सचीमाता, सर्व स्त्रिया झोपलेल्या होत्या ते जागृत होतात. आणि त्यांच्या कानावर काय नाव येऊ लागतं? हरे कृष्ण मंत्राचं नाव येऊ लागतं. तो ब्राह्मण जोरात आनंदाने भगवंताच्या नावाचा जयघोष करत आहे. याचा अर्थ त्यांना वाटतं की त्यांनी भोग अर्पण करून प्रसाद ग्रहण केलेला आहे. सर्वजण आनंदित होतात आणि धावत पळत येतात. तर पाहतात तर काय की हा ब्राह्मण सर्व भोजन अंगाला मागून खाली गडागडा लोळत आहे. ते एकदम आश्चर्य होतात की हे काय चालू आहे ना. कारण ते म्हणजे त्यांना एकदम धक्काच बसतो. ते म्हणजे काय झालेलं आहे काय नाही ते एकदम आश्चर्य करून पाहू लागतात. आणि जसं तो ब्राह्मण सचीमाता आणि जगन्नाथ मिश्रांना आलेलं पाहतात लगेच ते स्वतःच्या भावाला नियंत्रित करतात. आपल्या शरीराला लागलेलं भोजन इकडे तिकडे साफ करतात आणि शांतपणे बसून सभ्य व्यक्तीप्रमाणे भोजन ग्रहण करू लागतात. आणि हे पाहून जगन्नाथ मिश्रांना फार आनंद होतो. ते काही जास्त विचारत नाही. ते पाहूनच त्यांना कळतं की आता काय झालेलं आहे, त्या ब्राह्मणाचा भोग लावण्याची विधी पूर्ण झालेली आहे आणि आता ते आनंदाने भोजन ग्रहण करत आहेत. आणि निमाई अजून आत झोपलेलाच आहे असं त्यांना वाटतं. परंतु त्यांना माहीत नाही की निमाईने काय मोठी लीला इथं प्रदर्शित केलेली आहे. आणि अशा पद्धतीने भगवंताने त्या विप्र ब्राह्मणावर विशेष कृपा केली. त्यांना आपल्या मूळ कृष्ण रूपाचं दर्शन घडवलं. एवढंच नाही तर त्याला त्या गौर लीलेचं दर्शन करण्याचं पण वरदान प्रदान केलं. तर अशी विशेष लीला जगन्नाथ मिश्रांच्या घरामध्ये बालरूपामध्ये भगवंतांनी प्रदर्शित केली. आणि म्हणून वृंदावनदास ठाकूर इथं सांगतात की भगवंत कृष्ण लीलेमध्ये नंदगावामध्ये गोकुळमध्ये ज्या लीला करतात आणि तेच भगवंत गौर अवतारामध्ये जगन्नाथ मिश्रांच्या घरामध्ये लीला करतात, त्या दोन्ही लीलेमध्ये काही अंतर नाही. तर अशा पद्धतीने लीला करून भगवंतांनी नवदीप वाशांना आनंद प्रदान केला. श्री गौरांग महाप्रभू की, श्री सची माता की, श्री जगन्नाथ मिश्रा जी की, श्री नवदीप मायापुर धाम की, श्रील प्रभुपाद की, काय गौर प्रेमानंदे. सर्वांनी दोन्ही हात वरती करून गौरांग महाप्रभूंचे एकदा जोरात आपण नाव घेऊया. पहा आपण अशा पद्धतीने जेव्हा गौरांग महाप्रभूंचं नाव घेऊ तर गौरांग महाप्रभू आपल्यावर पण आपली योग्यता अपात्रता पात्रता न पाहता आपल्यावर पण कृपा प्रदान करतील आणि आपल्याला पण कृष्ण प्रेम प्रदान करतील. सर्वांनी जोराने म्हणा गौरांग गौरांग नित्यानंद नित्यानंद गौरांग नित्यानंद गौरांग नित्यानंद. श्री गौरांग महाप्रभु की, श्री नित्यानंद राम की, श्रील प्रभुपाद की, जय गौर प्रेमानंदे. हरी अनंत, हरी कथा अनंत. भगवंत अनंत आहेत आणि त्यांच्या कथा पण अनंत आहे. एक एक प्रसंग चर्चा करत राहतो तर आपला वेळ कसा निघून गेलो याचा आपल्याला कळत नाही. तर आपल्या सर्वांचे विशेष धन्यवाद. तर आपण बराच वेळ चर्चा केली तरी पण आपण आपल्याला उत्साहाने ध्यानपूर्वक श्रवण करत होता. तर नक्कीच याच्यामुळे भगवान प्रसन्न होऊन आपल्याला त्यांच्या लीलेच्या दिव्य आनंदाचा अनुभव प्रदान करतील. हळूहळू काही वर्षानंतर हळूहळू तर आपण असंच धामामध्ये येत राहू.
भगवंताच्या लीलेची चर्चा करत राहू, श्रवण करत राहू आणि वर्षानुवर्ष असे केल्यानंतर आपल्याला भगवंताच्या लीलेचा जे काय आनंद आहे तो आनंद साक्षात्कार करण्याची संधी मिळेल. हरे कृष्ण. तर आपण काय करू, आता 7:45 झालेले आहेत. 8 वाजता आपला प्रसाद सुरू होतो. एक 10 ते 15 मिनिटं थोडं कीर्तन करू. आज नृत्य कीर्तन आपलं झालं नाही. हां, नृत्य कीर्तन काल आपण शिवा सांगणमध्ये केलं होतं, तर आज आपण केलं नाही. पण नृत्य कीर्तन केल्याशिवाय आपला धामवास पूर्ण होणार नाही. तर सर्वांनी उत्साहामध्ये कीर्तनामध्ये सहभागी व्हा. तर नृत्य कीर्तन करून पुन्हा आपल्याला भूका लागतील चांगल्या पद्धतीने आपण प्रसाद ग्रहण करू. तर मग प्रसाद ग्रहण केल्यानंतर मग आणि विश्रांती आपण घेऊ शकता. तर आता थोडं शेवटी 2 मिनिटं आपण उद्याची सूचना देऊ. तर पहा, उद्या काय असेल, आता आपण 8 वाजता प्रसाद घेऊन पुन्हा विश्रांती घ्या लवकर. आणि उद्या सकाळी नेहमीप्रमाणे आपण मंगलारतीला या. सर्वजण आपण मंगलारतीला येत आहोत ना. तर पहा, आजपर्यंत कोणी आलं नाही. तर पहा, आता 3 दिवस फक्त राहिलेले आहेत. उद्या, परवा आणि 26 तारीख. 27 तारखेला पण आपल्याला मंगलारती करायला मिळेल. म्हणजे 4 दिवस मंगलारतीची संधी आहे. परंतु त्यातले 1 दिवस म्हणजे परवाच्या दिवशी आपण 1 चक्रग्रामला जाणार आहे. त्या दिवशी आपल्याला मंगलारती करायला संधी मिळणार नाही. तर मग परवाचा दिवस सोडला तर 27 तारीख पकडून 3 दिवस आता आपल्याला मंगलारती करायला मिळेल. तर ज्यांनी अजून आले नाहीत किंवा मिस केलेले आहे तर किमान 3 दिवस आपण मंगलारतीला या. कष्ट होईल, त्रास होईल, उठायला त्रास होईल, परंतु एक तपस्या म्हणून आपण करा. पहा किती आनंद वाटतो मंगलारतीला. जे भक्त आहेत त्यांना अनुभव येत असेल. आणि ज्यांना कोणाला शक्य आहे मग 4:10 आपण समाधीच्या ठिकाणी पण येऊ शकता मंगलारतीला. काही भक्त म्हणते पुढे 4:30 यायला शक्य होईल ना, 4:10 कोण येईल. परंतु ज्यांना कोणाला शक्य आहे, कारण प्रभुपादांचा आपल्याला अनुभव येईल. खरोखर आपल्याला वाटेल की प्रभुपाद एक आपले आजोबा आहेत आणि आजोबांचं किती प्रेम असतं नातवांवर, त्याचा अनुभव त्या आरतीच्या वेळेला आपण अनुभवू शकतो. तर एखाद दिवस तसं पण प्रयत्न करा. आपण 4:10 त्या ठिकाणी आरतीला येईल आणि 4:25 आरती संपते, पुन्हा आपण इकडं येऊ शकता. तशा पण पुन्हा आरती करा. आणखी आणि उद्या पण आपण 6:30 जप करा आणि 6:45 या. 7 वाजता बरोबर आपला प्रसाद सुरू होईल, जसा आज झाला होता. तर आपण वेळ करू नका, कारण उद्या थोडा आपण लांब प्रवास आहे. उद्या आपण शांतीपूरला जात आहोत. शांतीपूर धाम की. उद्याचं पण धाम फार विशेष आहे, कारण आज जसं आपण गोद्रुमदीपला गेलो होतो किंवा चैतन्य महाप्रभूच्या जन्म ठिकाणी 2 दिवसापूर्वी गेलो होतो, तर उद्या आपण शांतीपूर हे अद्वैत आचार्यांचं ठिकाण आहे. तर तिथं जात आहोत. फार महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. तर ते थोडं लांब आहे आजच्यापेक्षा, त्यामुळे जरा बस प्रवास जादा होतो. तर आपण लवकर निघालो तर लवकर पोचू आणि लवकर परत येऊ, कारण उद्या आपल्याला लवकर पण यायचं आवश्यक आहे. कारण उद्या आपण जे काही TOP जे आपलं बांधकाम चालू आहे त्याचं जे आपण भ्रमण करण्यासाठी जाणार आहोत, तिथं आपल्याला उद्या 3 वाजता बोलवलेलं आहे. पहिला 3:30 वाजता या म्हणले. 1 मिनिट. परंतु त्यांनी काय म्हणले की रात्र म्हणजे अंधार लवकर होत आहे, तर आपण 3 वाजता आलं तर आणखी चांगलं होईल. तर आपण काय करू, लवकर उद्या इथून निघू. आणि उद्या एकच ठिकाण आहे. आज जसं 3-4 ठिकाणं होते तसे नव्हते. एक शांतीपूर ठिकाण आहे, तिथंच जायचं आहे, ते दर्शन करायचं आहे. तिथं थोडी कथा करून तिथून लगेच डायरेक्ट येऊ. तर आपण पाहू उद्या जादा 12पर्यंत आपण परत येऊ. आणि 12पर्यंत आल्यानंतर आपण लगेच लंच प्रसाद घेऊ आणि थोडं विश्रांती घेऊन आपण 3 वाजता एकत्र होऊ बाहेर. आणि 3 वाजता आपण दर्शन करायला जाऊ. TOPचं जे टूर आहे ते करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तिथूनच आपण गोशाळेचं दर्शन करायला जाऊ. आणि तिथून उद्या आपण गौरव आरती अटेंड करण्यासाठी मंदिरामध्ये येऊ. त्यामुळे उद्या आपण लेट करू नका. लवकर गेलो तर 12पर्यंत आपण लवकर येऊ. मग दुपारच्या नंतरचं जे काय आपलं नियोजन आहे ते व्यवस्थित आपण करू शकू. अन्यथा मग आपल्याला दुपारी विश्रांतीची वेळ मिळणार नाही. लगेच आपल्याला 3ला जावं लागेल लंच केल्या. त्या पद्धतीने आपण थोडं आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करा. आणि प्रसाद झाल्यानंतर पहा, आपण रूममध्ये कोणी जाऊ नका. आपण पहिला सामान घेऊन या, कारण वेळ होतो. आपण रूममध्ये जातो पुन्हा येतो, तर आपल्याला गाडीमध्ये यायला वेळ होतो आणि निघायला वेळ होतो. सगळ्यांनी आपण ती थोडी काळजी घ्या. हरे कृष्ण. शील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. दाय गौर प्रेमानंदे. ठीक आहे सर्वांनी.
हरे कृष्ण. सटया लगेच आपण बाजूला ठेवा. हरे कृष्ण. माने पूजा का